लहान बहीण बेपत्ता झाल्याने निराश झालेल्या तरुणाने स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या बचावासाठी सरसावलेल्या मित्रासाठी हा प्रयत्न काळच ठरला. दोन सख्ख्या भावांनी आपल्या मित्राच्या हातातून चाकू काढत त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या झटापटीत एका भावाच्या गळ्यावर चाकूचा घाव बसल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपी तरुणाला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे. रोहित ज्ञानेश्वर खारवे, वय वर्ष 24 असं संशयित आरोपीचं नाव असून तो नागपूरच्या प्रेमनगर झेंडा चौक येथील रहिवासी आहे. तर शुभम प्रमोद करवडे, वय वर्ष 25 असं मृत तरुणाचं नाव असून तो इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. तो अमरावतीचा रहिवासी असून तो मनीष प्रमोद करवडे, वय वर्ष 27 या आपल्या सख्ख्या भावासोबत पर्ल हेरिटेज बंगला, विहीरगाव येथे राहत होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी रोहितची बहीण गेल्या 2 आठवड्यांपासून बेपत्ता होती. ती मिळत नसल्याने तो फार तणावात होता. गुरुवारी 25 जानेवारीला मनीष आणि शुभमची आई बाहेरगावी गेले होते. माझ्या बहिणीचा शोध घेण्यासाठी कुणीही मला मदत करत नसून यासाठी मी एकटाच जबाबदार आहे. मी नसेन तर कुठलाही त्रास होणार नाही, असं रोहित दोन्ही भावांजवळ बोलला होता. त्यावर दोन्ही भावांनी मिळून त्याची समजूत काढली. त्यानंतर तो काही वेळ शांत बसला. मात्र थोड्या वेळाने तो स्वयंपाकघरात गेला आणि घरातील चाकूने स्वतःवरच वार करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून शुभम आणि मनीष त्याला वाचवण्यासाठी पुढे धावले. मात्र तो हे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.